सगळं कसं पूर्वीसारखं वाटतंय ना. त्याच गाद्या, आपलं स्वयंपाकघर. मधल्या काळात काही घडलंच नाही असं वाटतंय. खूप काही घडलंय आणि यापुढे तर सगळं वेगळंच असणार आहे. अहो, अश्विनी, मला ना तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत. बोला ना. बिझनेस तर माझा काही नीट चालला नाही कधी. घराचं स्वप्न पण स्वप्नच राहिलं. पण नोकरी करत असताना ना मी काही सेव्हिंग्स केले आहेत. म्हणजे 2 FDs आहेत माझ्या. नंतर पोस्टात पण पैसे टाकलेत मी. आणि मयूच्या लग्नासाठी थोडं सोनं घेऊन ठेवले लॉकरमध्ये. माझी लाईफ इन्शुरन्स कव्हर पण आहे. आणि हे सगळं मी एका डायरीत माझ्या लिहून ठेवलंय व्यवस्थित. हे सगळं मला तुम्ही आत्ता का सांगताय? मला जर काही झालं तर तुला काही होणार नाहीये तुम्हाला. आणि हे जे बोललात ना ते तुम्ही परत बोलायचं नाहीये, कळलं? सगळं नीट होणार आहे. अगं, सगळ्या शक्यतांचा विचार करून ठेवायला हवा ना. म्हणजे आतापर्यंत तू सगळं छान सांभाळलंयस, पण मी जर नसलो तर. मी सांगितलं ना तुम्हाला आता, असं नाही बोलायचं. तुम्हाला काहीही होणार नाहीये. अश्विनी, मला खूप भीती वाटते ग. म्हणजे माझ्या जीवाचं काय बरं वाईट होईल त्याच्याशी मला काही पर्वा नाही पडली. मला फरकच नाही पडत. पण माझ्या नंतर तुम्ही सगळ्या डोक्यात नाही विचारत जात नाही. सारखं ते गोल 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 फिरतंय सगळ्या डोक्यात. तुलाही वाटत असेल काय नवरा आहे माझा भितरट घाबरट. नाही, मला असं काही वाटत नाही. तुम्हाला जे काही वाटतंय ते तुम्ही माझ्याशी बोलताय ना, हे खूप महत्वाचं आहे. आणि माणसं आहोत ना आपण, देव नाही आहोत. भीती वाटणारच. आणि तुम्ही मला भीती वाटते हे सांगणं खूप धाडसाचं काम आहे. ते तुम्ही केलंय. तुम्हाला काहीही होणार नाहीये, कळलं? मी काय सांगते ना ते नीट लक्ष देऊन ऐका. माझ्या सौभाग्यावर विश्वास आहे. आणि तो गणू आहे ना, तो तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. तो सतत माझ्या वाईट काळात माझ्या बरोबर आहे. काही होणार नाही. आज खूप महत्वाचा दिवस आहे. सगळं काही सुरळीतपणे पार पडू दे. डोनर कोण आहे? श्रेयस वाघमारे. यांची साईन लागेल या फॉर्म वरती. मी फॉर्म भरतो, ते येतीलच. एवढ्यात आले की सह्या करून फॉर्म सबमिट करतो. हा, ये श्रेयस. अरे ठीक आहे. मी अजून पेशंट नाहीये. काही झालं नाही मला. ओके. अरे मला माहिती आहे, पण काय ऑपरेशनच्या आधी काही फॉर्मॅलिटीज असतात ना. हा बघ, हा फॉर्म मी भरलाय. तू एकदा वाचून घे आणि मग सही कर. वाचायचं काय यार, तू वाचलंयस ना. दे. सर तुम्ही एक काम करा, लाईन नंबर 3 मध्ये जाऊन बसा. लेफ्ट. हा, लेफ्ट साइडला. येतो. सर पेमेंटचं करून घ्या ना. हा ताई. हो. एक मिनिट. हे 50% पैसे आज भरते आणि उरलेले उद्या देते. नाही मॅम, तुम्हाला एकत्र आणि आजच डिपॉझिट करायला लागेल पूर्ण अमाऊंट. प्लीज. नाही मॅम, सॉरी.
विद्युत ऐक ना, माझ्याकडे ना ह्या 4 बांगड्या आहेत. ह्याचे साधारणतः 3-1 लाख रुपये येतील विकल्या. ऐक बस, हे सगळं होतं, याची काही गरज नाहीये. मला थोडा वेळ दे, मी काहीतरी करतो. विद्युत आई, अश्विनी, हा बोला, काय झालं? त्या बांगड्या विकायचा विचार करू नकोस. ते तुझं स्त्रीधन आहे. बाबांना किंवा श्रेयसला दोघांनाही ते आवडणार नाही. आपण असं बोलूया, माझ्याकडे घरी ना एक गोफ आहे. तो विकला तर 3-3.5 लाख नक्कीच येतील. मी मयुरीला घेऊन घरी जाते आणि ते बघते. एक मिनिट. तो गोफ तू माझ्यासाठी ठेवला होतास ना? मग विकायचा प्रश्नच येत नाही. तो गोफ माझा आहे. त्याचा काय करायचं तो अधिकार माझा आहे. आई, माझ्या पार्लरचे पण काही पैसे जमा झालेत. जवळजवळ 10,000 रुपये आहेत. हे तुझ्याकडे असलेल्या पैशांसोबत ठेव. गुणाची आहे ग माझी ना. अश्विनी, शोभते हो तुझी मुलगी. आई, काल यांच्याशी बोलणं झालं होतं तेव्हा ते म्हणाले की एफडीत काही पैसे ठेवलेले आहेत आणि पोस्टात देखील काही पैसे. मी घरी जाऊन पासबुक घेते आणि जरा सगळं घेऊन जाते. एक मिनिट. कोणीही कुठेही जायची गरज नाहीये. पैशांची सोय झाली. आता आपण ऑपरेशनच्या प्रोसिजरला सुरुवात करू शकतो. विद्युत, तुझे आभार कसे मानू रे. हो, आभार कसले मानताय? आई बघा, तुम्ही दोघेही अजूनही मला माई आप्पांच्या जागीच आहात आणि तुमच्यासाठी मी एवढं तरी करू शकतो. खरंच कमलताई खूप नशीबवान आहेत. त्यांच्या पोटी तुमच्यासारखी रत्न जन्माला आली. नाहीतर काही मुलं, त्यांना स्वतःच्या स्वार्थापुढे काही दिसत नाही. मी रिसेप्शनवर जरा पैशाची बोलणी करतो. तुम्ही थोड्या वेळ आराम करा. सगळी तयारी झाली की बोलवतो तुम्हाला. अरे, तुम्ही आलात? माझे बाबा ना जगातले स्ट्रॉंग बाबा आहेत. आपण ना तुमचा बर्थडे ना घरी गेल्यावर खूप थाटामाटात साजरा करूया. हा, थांबा, कुहूला फोन लावते. हॅलो कुहू, बाबा बोलतायत बघ. हॅलो बाबा, कसे आहात तुम्ही? बाबा, दिदूनी मला सांगितलं आज तुमचं ऑपरेशन होणार आहे ना. हो बेटा, होणार आहे. बाबा, तुमचं ऑपरेशन आहे ना एकदम छान होईल. मग तुम्ही जेव्हा इकडे आल ना तेव्हा आपण दोघं मस्त क्रिकेट खेळू. म्हणजे आपल्या दोघांची टीम आणि मयू दीदीची वेगळी टीम. आणि मग आपण आहे ना दिदूला हरवूयात. अरे, मग तुझ्या दिदूला वाईट वाटेल ना. तुम्ही चीटिंग करून खेळणार असाल तर दिदूला का वाईट वाटेल? हा बाबा, तुम्ही बरे व्हा. मग तुम्ही इकडे जेव्हा याल ना तेव्हा क्रिकेट मध्ये ना आपण बघूयात की कोण चीटिंग करतं आणि कोण खरोखर जिंकतो. डन. कुहू, चल आता बाबांना आराम करू दे. हा, मी फोन ठेवते. बाय बेटा. बाय. दादा, ऑल द बेस्ट. मी आले, बाबांना भेटून येते. मी पण आजोबांकडे जाते. येते. काय म्हणता मॅडम? ऑपरेशन थिएटरमधनं लवकर बाहेर या. आम्ही सगळे तुमची वाट बघतोय. एवढंच? मग अजून काय? तुझी सिग्नेचर लाईन म्हण ना. हो जाएगा रिसा. आता नक्की ठणठणीत होईल. कन्फर्म. का रडतीयस? आपल्या मुलांना माझ्यासाठी एवढं मोठं पाऊल उचललंय. खंबीर आहे तो
आणि अश्विनीची देखील त्याला साथ आहे. घरात तो मोठी असून असं अश्रू गळत राहिलीस तर कसं होईल? सगळं ठीक होणार. रडू नकोस अश्रू बस. हो, तुम्ही मला माफ केलं ना. तू तुझी चूक मान्य केलीस ना, हो, मग झालं तर. परत मला एवढी मोठी शिक्षा करू नका. तू पण चुका करू नकोस म्हणजे झालं. ऐक ऐक हा. आई, तुम्ही जरा बसता का? आप्पा बसा तुम्ही. अशू, मला वाटतं तू ताईंना घेऊन घरी जावंस. काय त्यांना थोडी आरामाची गरज आहे. आणि तशी माई सुद्धा घरीच आहे आणि आम्ही आहोतच ना इथे. आई, ऐका ना, तुम्ही घरी जाता का? घरी जाऊन जरा पडा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. मी कुठेही जाणार नाहीये. आई, असं काय करता हो? आता बाबा ऑपरेशन थिएटर मधनं बाहेर आल्यावर तुम्हालाच काळजी घ्यायची की नाही? हा, अगं, इथे माझा नवरा आणि मुलगा जीवाशी झुंज देत आहे. इथून कुठेही हलणार नाहीये. माझं चित्त ताऱ्यावर नाही. तर विश्रांतीचं काय सांगतेस तुम्हाला? तुम्ही उठा, चला माझ्याबरोबर या. आले. शिल्पी, आता ऑपरेशन चालू आहे ना, तू आज तुझ्या फॅमिली बरोबर थांबायला हवंस. नाही, मला तुझ्यासोबत थांबायचं होतं. मलाही तुझ्यासोबतच थांबायचंय, म्हणूनच मी आलेलो. पण आत गेल्यावर मला जाणवलं की तिथं मी कोणाला नकोय. आत कोणाला मीही नकोय. असं काही नाहीये शिल्पी. आता सगळेजण टेन्शनमध्ये आहेत, तूही टेन्शनमध्ये दिसतीयस. सगळ्यांना सांग रिलॅक्स करा आणि तूही थोडी रिलॅक्स हो. कशी रिलॅक्स हो मी? तुला कळतंय विक्रम, दादा बाबांना किडनी देणार आहे. आता ते त्यांचा निर्णय कसा बदलतील? घर ते आता दादाच्याच नावावर करणार कायमचं. मला काय राहिलं मग? काय उरलं माझ्यासाठी? इतकं सगळं झाल्यावर तुझी वहिनी तुला इतकं बोलली तरी तुला त्याच घरी राहायचंय का? हो, मला तिथेच राहायचंय, कारण मला माझी सिक्युरिटी हवी आहे. शिल्पी, मग मी आहे ना. माझ्याशी लग्न केल्यावर कोट्याधीश होणार आहेस तू. आता ये माझ्याबरोबर राहायला आणि सगळं तुझंच आहे असं समज. नाही, मला आता माझ्याच घरी राहायचंय. सॉरी, मी आता काय विषय काढतोय. शिल्पी, तू आता आज जा आणि तुझ्या फॅमिली बरोबर थांब. दे नीड यू राईट नाऊ. मीही ऑफिसला जातो, कारण मी हे सारखं सारखं इथं आलेलं चांगलं दिसत नाहीये. पण शिल्पी, रिमेंबर, मी आहे तुझ्या बरोबर. काहीही लागलं तरी मला सांग. आय एम जस्ट अ कॉल अवे. आपल्याला ना नेहमी असं वाटतं की आपल्या आयुष्यात जे काही घडतं, आपण जे काही करतो
ते सगळं आपणच करत असतो. आई, पण सगळ्या गोष्टींचा ना करता करविता हा बाप्पा असतो. तो कधीच कुणावर अन्याय नाही होऊ देत. आपण आपल्या आयुष्यात जी काही कर्म केली आहेत ना, त्याचे परिणाम आपल्या हातावर दिसतात. आणि बाबांनी कधीच कुणाचं वाईट केलेलं नाही आणि वाईट चिंतलेलंही नाहीये. त्यामुळे त्यांचं काही वाईट होणार नाहीये. आई, तुम्ही बाप्पावर विश्वास ठेवा. तुम्ही जर त्याच्यावर असा विश्वास दाखवला तर बाप्पाला वाईट वाटेल की नाही? डोक्यातनं सगळे वाईट विचार काढून टाका आई. सगळं छान होणार आहे. अश्विनी, खरं तर मी तुला धीर द्यायचं, पण तूच मला धीर देतेस ग. तू म्हणतेस ते खरं आहे. आपलं कधीच काही वाईट होणार नाही. आता सगळा भरोसा तुझ्यावर. सगळं नीट कर. तूच आमचा पाठीराखा. आजी, हा, तुला माहितीये का, आमच्या स्कूलमध्ये ना एक नवीन सब्जेक्ट आलाय. हो का? कोणता रे? कुकिंग. बरं. आणि या वर्कशॉपला आम्हाला एक पदार्थ दिला खायला. टीचर बोलली की ह्याच्यात काय काय घातलंय ते गेस करा. आणि आमच्या शाळेत ती शिवानी आहे ना, शिवानी, तिने सगळे पदार्थ ओळखले. हो का? काय पण काय सांगतो, तिला सगळे पदार्थ मी सांगितले. पण मला तरी ती बोलली की तिने सांगितलं. माई आजी, तिला एक पण उत्तर गेस करता नाही आलं. तिला सगळे उत्तर मी सांगितले. आणि हे मला कसं माहिती? कारण जेव्हा आई स्वयंपाक करते ना, तेव्हा तिच्या बाजूला मी अभ्यास करत बसते. मग माझं लक्ष असतं की ती त्याच्यात काय टाकते, काय नाही टाकत. म्हणून मला माहितीये. हे, तुला तर काहीच येत नाही, मला येतं. मग मला सांग की ह्याच्यात काय काय टाकले? कांदे, बटाटे. हा बेसनाचा पोळा, ह्याच्यात कुणी बटाटे नाही टाकत. हो, पण तू अजून बोल. ह्याच्यात आहे ना मिरची टाकली आहे. कोथिंबीर आणि टोमॅटो आणि कांदा. अगदी बरोबर. अजून सांग काय काय आहे? तुम्ही दोघांनी मुद्दामून केलत ना? संजू, तुला माहितीये ना, आबा आणि बाबा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. त्याचं किती टेन्शन आहे मला. आणि त्यात तू असं करतोस. अगं कुहू, काय नाही होणार मामा आणि आजोबाला. तुम्हाला मोठ्यांसारखं शिकवू नकोस हा. कुहू, मी जर तुझ्या एवढं असलो ना, तरी पण मला माहिती आहे की घरात प्रॉब्लेम असला की आपण पटपट ऍडजस्ट व्हायचं. हट्ट नाही करायचा. मोठे बिहेव करतात ना, तसंच करायचं. ए, कोणाकोणाला नवीन खेळणी हवी आहेत? हे बघ, कुहूसाठी आहे ना मी बाहुली आणली आहे. अरे वा कुहू, बघ बघ, डॉल आणली तुझ्यासाठी. ए, तुला आवडली का बाहुली? संजू, तुला माहितीये का, मी काय फक्त खेळणी नाही आणली, मी एक गुड न्यूज पण आणली आहे. काय? तुला माहितीये, मी आता हॉस्पिटलला गेले होते. तिथं मला डॉक्टर काका काय म्हणाले माहितीये? कुहूचे बाबा आहेत ना, एकदम स्ट्रॉंग आणि फिट आहेत. ते लवकरच बरे होऊन घरी येणार आहेत. खरंच? डॉक्टर असे म्हणाले? येस. आता तरी गेलं तुझं टेन्शन. चल आता आपण खेळूया. बाय. हसण्या खेळण्याचे दिवस आहेत ग ह्या मुलांचे. आणि ह्या वयात ह्यांची ही अशी बोलणी ऐकली ना की खूप कसं तरी होतं ग मला. या वयात ते हे सगळं शिकतायत ना, आयुष्याकडनं काही अपेक्षाच राहणार नाही. त्यामुळे त्यांची निराशाच होणार नाही ग. माई, ही जी पिढी आहे ना,
आपल्यापेक्षा या सगळ्या गोष्टी आहेत ना आयुष्यात जास्त चांगल्या पद्धतीनं हाताळू शकते. खरं आहे तुझं, पण आता देवापुढे एवढीच इच्छा आहे की हॉस्पिटलमध्ये सगळं काही नीट होऊ दे, सगळं व्यवस्थित होऊ दे रे देवा. डॉक्टर यांचं आणि श्रेयसचं ऑपरेशन सर्जरी झाली आहे आणि उत्तम झाली आहे, पण एक कॉम्प्लिकेशन आहे.